इयत्ता 12वी विषय पर्यावरण व जलसुरक्षा. प्रकरण पहिले मानव आणि पर्यावरण. सरावासाठी जर्नल कार्य. यांची उत्तरे. 1. लोकांच्या स्थलांतराला जबाबदार असणारे घटक स्पष्ट करा. उत्तर. आर्थिक कारणे, रोजगार, नोकरी, उद्योगधंदे यांचा अभाव किंवा संधी शोधण्यासाठी लोक गावाकडून शहराकडे स्थलांतर करतात. शैक्षणिक कारणे, उच्च शिक्षणाच्या शोधात लोक मोठ्या शहरात स्थलांतर करतात. ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा कमी असल्यामुळे हे होते. सामाजिक कारणे, विवाह, नातेसंबंध, कुटुंबियांना भेटणे, धार्मिक कार्यक्रम यासाठी लोक स्थलांतर करतात. राजकीय कारणे, युद्ध, दंगे, राजकीय अस्थिरता यामुळे अनेकांना स्थलांतर करावे लागते. शरणार्थी याचे उदाहरण आहे. नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, वादळ, दुष्काळ, जमिनीस्खलन या नैसर्गिक आपत्तींमुळे लोकांना आपले मूळ गाव सोडावे लागते. सुविधांचा अभाव किंवा उत्कृष्ट सुविधा, आरोग्य, पाणी, वीज, वाहतूक या मूलभूत सुविधांसाठीही लोक शहरांकडे वळतात. 2. देवरायांचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर. गावातील किंवा जंगलातील काही भाग लोकांनी पवित्र मानून संरक्षित ठेवलेला असतो. याला देवराया किंवा पवित्र वनक्षेत्र म्हणतात. परंपरेचा भाग, पूर्वीपासूनच गावकऱ्यांनी जंगलाचा काही भाग देवाच्या नावाने राखून ठेवला. या भागातील झाडे तोडली जात नाहीत आणि शिकारही केली जात नाही. जैवविविधतेचे रक्षण, देवरांमध्ये विविध वनस्पती, औषधी वनस्पती, पक्षी, कीटक आणि प्राणी सुरक्षित राहतात. त्यामुळे स्थानिक जैवविविधता टिकून राहते. पाण्याचा स्रोत, देवरायांमुळे त्या भागातील पाण्याचे झरे, ओढे टिकतात. झाडांमुळे पाण्याचे पुनर्भरण होते आणि भूजल पातळी वाढते. पर्यावरणीय समतोल राखणे, देवराया परिसरातील मृदा धूप रोखते, हवामान संतुलित ठेवते आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेत वातावरण शुद्ध करते. पर्यावरण शिक्षण, देवराया गावकऱ्यांना निसर्ग वाचवण्याचे संस्कार देतात. निसर्ग व मानव यांचे नाते दृढ ठेवतात. सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व, देवरायांना धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे लोक त्यांचे संवर्धन स्वतः करतात. त्यामुळे कोणतीही सरकारी अडचण येत नाही. उदाहरण, पश्चिम घाटातील काही गावांमध्ये शेकडो वर्षे जुने देवरायांचे वनक्षेत्र आजही सुरक्षित आहे आणि ते अनेक दुर्मिळ वनस्पतींचे घर आहे. निष्कर्ष, देवराया या नैसर्गिक वारशाचे जिवंत उदाहरण आहेत. त्या पर्यावरण संरक्षण, पाणी व्यवस्थापन आणि जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाच्या आहेत. 3. तुमच्या दैनंदिन जीवनात कोणत्या पर्यावरणपूरक पद्धती अंगीकारू शकता? उत्तर. पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचे योग्य पुनर्वापर करणे, वीज जपून वापरणे, अनावश्यक दिवे, पंखे बंद ठेवणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे व पुनर्वापर करणे, प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवी वापरणे, सायकल चालवणे किंवा सार्वजनिक वाहतूक वापरणे, घरात व आजूबाजूला झाडे लावणे व जपणे, कागद, पुठ्ठा, बाटल्या यांचे पुनर्वापर करणे, इतरांनाही पर्यावरण संरक्षणाची सवय लावण्यासाठी प्रोत्साहित करणे. 4. लोकसंख्येचा मनोरा काय सांगतो? उत्तर. लोकसंख्येची रचना व वयोगटाचे प्रमाण दाखवतो. खालचा भाग मोठा असेल तर त्या देशाचा जन्मदर जास्त आहे असे दिसते. मधला भाग मोठा असेल तर कामकाज करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. वरचा भाग मोठा असेल तर वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. या पिरियडवरून लोकसंख्या वाढते का घटते याचा अंदाज येतो. लोकसंख्येचा मनोरा सरकारला विकास योजना आखण्यासाठी उपयोगी पडतो. 5. पर्यावरणाचे कोणते वेगवेगळे घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात? उत्तर. हवा प्रदूषण. प्रदूषित हवा श्वसनाचे आजार, दमा, कॅन्सर यासारख्या रोगांना कारणीभूत ठरते. धूळ, सूक्ष्मकण हृदय व फुफ्फुसांचे आजार वाढवतात. स्मॉगमुळे दृश्य कमी होते. डोळे व श्वसन नलिकांवर परिणाम होतो. पाणी.
दूषित पाणी पिण्यामुळे कॉलरा, टायफॉइड, अतिसार, काविळी इत्यादी रोग होतात. रासायनिक खतं, कीटकनाशकं पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण होते. सांडपाणी थेट नदी, तलावात सोडल्याने पिण्याचे पाणी अशुद्ध होते. माती, कीटकनाशके व रसायने जमिनीत मिसळून पिकांद्वारे मानवाच्या शरीरात जातात. विषारी द्रव्ये अन्नसाखळीत शिरून कर्करोग, वंध्यत्व यासारखे गंभीर आजार निर्माण करतात. जैववैद्यकीय कचऱ्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात. अन्न, रासायनिक खतांनी पिकवलेले अन्न शरीराला हानी पोहोचवते. दूषित अन्नामुळे विषबाधा, पोटाचे विकार व कुपोषण होऊ शकते. अविघटनशील अवशेष जसे की प्लास्टिक सुद्धा अन्नातून शरीरात जाऊ शकतात. किरणोत्सर्ग, अणुचाचण्या, रेडिओ कचरा यामुळे कर्करोग, जनुकीय बदल होतात. दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास वंध्यत्व, शारीरिक विकृती होऊ शकतात. हवामान बदल, तापमान वाढीमुळे संसर्गजन्य रोग, त्वचेचे आजार वाढवतात. दुष्काळ, पूर, चक्रीवादळ यामुळे आरोग्य धोक्यात येते. निष्कर्ष, पर्यावरणाचे प्रत्येक घटक आपल्याशी थेट जोडलेले आहेत. जर हे घटक शुद्ध ठेवले नाहीत तर मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. 6. पर्यावरणाची नीतिमूल्ये एका उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: निसर्ग व पर्यावरणाशी वागण्याच्या नैतिक जबाबदाऱ्या म्हणजे पर्यावरणाची नीतिमूल्ये होते. माणसाने निसर्गाचा आदर करावा, त्याचे शोषण न करता योग्य जपून वापर करावा आणि पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवावा. मुख्य नीतिमूल्ये: जैवविविधतेचे संरक्षण करणे, नैसर्गिक संसाधनांचा न्याय्य वापर करणे, प्रदूषण कमी करणे व पुनर्वापर वाढवणे, सर्व सजीव प्राण्यांवर दया व सहअस्तित्व ठेवणे, भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवणे. उदाहरण 1. एखाद्या गावाने आपल्या देवराईतून कोणालाही झाडे तोडू न देणे. त्यामुळे त्या जंगलातील प्राण्यांचे पाण्याचे झरे टिकतात, प्राणी व पक्ष्यांना घर मिळते. उदाहरण 2. काही ठिकाणी गावकऱ्यांनी नदीला पवित्र मानले आहे, त्यामुळे ते नदीत सांडपाणी सोडत नाहीत, त्यामुळे पाणी स्वच्छ राहते. उदाहरण 3. शहरामध्ये काही लोक स्वतःच्या घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवतात, त्यामुळे कोळसा, पेट्रोलियम यांचा वापर कमी होतो. हेही नीतिमूल्य आहे. 7. पर्यावरण व मानव व पर्यावरण यांच्या शाश्वत भविष्यासाठी कोणत्या सुधारणा सुचवाल? उत्तर: शाश्वत विकासाचे महत्त्व. विकास करताना पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. यामुळे निसर्गाची हानी न करता पुढील पिढ्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती मिळू शकते. मुख्य सुधारणा: नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवावा. उदाहरणार्थ सौर, पवन, जलविद्युत ऊर्जा. गावोगावी वर्षभर झाडे लावण्याचे अभियान राबवावे. प्लास्टिकवर बंदी आणून पर्याय शोधावेत. उदाहरणार्थ कापडी पिशव्या. वाहतूक व्यवस्थेत सार्वजनिक वाहतूक जसे की बस, रेल्वे जास्त वापरावी. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. उदाहरणार्थ पर्जन्य जलसंधारण, पाण्याचे पुनर्वापर प्रकल्प. कारखाने, उद्योगांनी प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे. शाश्वत शेती, सेंद्रिय खत, जैविक पद्धती वापरावी. शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण सक्तीचे करावे. पर्यावरण जागरूकता मोहीम राबवावी. स्थानिक प्रशासनाने कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे. उदाहरणार्थ ओला व सुका कचरा वेगळा करणे. 8. तुमच्या परिसरातील पर्यावरणीय समस्या स्पष्ट करा. उत्तर: कचरा व्यवस्थापन. घरगुती व बाजारातील कचरा रस्त्यावर किंवा नदीत टाकला जातो, त्यामुळे दूषित पाणी, दुर्गंधी व रोगराई पसरते. प्लास्टिकचा वापर. एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे जमिनीची व नद्यांची हानी होते. गायी व जनावरांना प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते मरतात. पाण्याची कमतरता. भूजल स्तर दिवसेंदिवस खाली जातोय, कारण विहिरी, बोरवेल यांचा अत्याधिक वापर होतोय, पण पर्जन्य जलसंधारण होत नाही. झाडतोड व हरित क्षेत्र कमी होणे. नवीन इमारती, रस्ते बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात, त्यामुळे उष्णता वाढते व जैवविविधता कमी होते. वाहनांचे व औद्योगिक प्रदूषण. शहरातील वाहनांची संख्या वाढल्यामुळे ध्वनी प्रदूषण व हवा प्रदूषण वाढते. कारखान्यांचा सांडपाणी व धूर हवा व पाण्यात मिसळते. सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव. काही भागात घरातील सांडपाणी थेट नाल्यात किंवा नदीत सोडले जाते, त्यामुळे पाणी दूषित होते. जैवविविधतेचे नुकसान.
परिसरातील ओढे, तलाव बुजवले जात आहेत. यामुळे मासे, पक्षी, बेडूक यांचे अस्तित्व कमी होत आहे. स्थानिक उपाय: लोकांनी एकत्र येऊन पर्जन्य जलसंधारण करणे, झाडे लावणे, कचरा वर्गीकरण करणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे. प्रकरण दुसरे: पर्यावरणीय प्रदूषण. सरावासाठी जर्नल कार्य. उत्तरे: 1. तुमच्या घरापासून ते तुमच्या भागात तो कचरा जिथे जातो तेथपर्यंतचा सुक्या कचऱ्याचा प्रवास लिहून काढा. उत्तर: घरात कचरा ओला आणि सुका वेगळा केला जातो. सुक्या कचऱ्यात पेपर, प्लास्टिक, काच, धातू यांचा समावेश होतो. हा सुका कचरा घरातून बाहेर कचरा संकलन गाडीने उचलला जातो. गाडी तो कचरा स्थानिक कचरा संकलन केंद्रात आणते. तेथून कचरा छाटणी केंद्रात नेला जातो. तेथे सुका कचरा प्रकारानुसार वेगळा केला जातो. प्लास्टिक, धातू, काच, कागद इत्यादी. नंतर हा सुका कचरा पुनर्चक्रीकरणासाठी कारखान्यात पाठवला जातो. तेथे कचऱ्याचे पुनर्निर्मिती करून नवीन वस्तू तयार केल्या जातात. 2. प्लास्टिक आणि ई कचरा यांच्या पुनर्चक्रीकरणाचे नियम लिहा. उत्तर: प्लास्टिक. सिंगल यूज प्लास्टिक वापर टाळणे. प्लास्टिक वेगळा करूनच टाकावा. स्थानिक स्वच्छता कर्मचारी किंवा रिसायकलिंग युनिटला द्यावा. प्लास्टिकवर कोड नंबर पाहूनच वर्गीकरण करावे. ई कचरा: खराब झालेले मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही थेट कचऱ्यात टाकू नयेत. अधिकृत ई कचरा संकलन केंद्रात द्यावेत. कंपन्या टेक बॅक स्कीम राबवतात. जुने उपकरण परत द्यावे. काही ई कचरा रिसायकलिंग कंपन्या घरपोच संकलन करतात. 3. ध्वनी प्रदूषणाचे स्रोत आणि ते कमी करण्याचे उपाय. उत्तर: स्रोत: वाहने, हॉर्नचा अतिवापर, औद्योगिक यंत्रसामग्री, साऊंड सिस्टीम, स्पीकर्स, मिरवणुका, बांधकाम. उपाय: हॉर्नचा वापर मर्यादित ठेवणे. साऊंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादा पाळणे. उद्योग आणि वाहनांची नियमित देखभाल करणे. शाळा, हॉस्पिटल परिसरात नो हॉर्न झोन जाहीर करणे. झाडे लावून ध्वनी शोषण वाढवणे. 4. जागतिक तापमानवाढ म्हणजे काय? ती कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? उत्तर: जागतिक तापमानवाढ म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान वाढणे. हे हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे होते. यामुळे बर्फ वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, हवामानातील टोकाचे बदल होतात. आपण काय करू शकतो? विजेचा आणि इंधनाचा काटकसरीने वापर करावा. सार्वजनिक वाहतूक आणि सायकल वापरावी. सौर ऊर्जा, वाऱ्याची ऊर्जा वापरावी. जास्तीत जास्त झाडे लावावीत. प्लास्टिकचा वापर कमी करून रिसायकलिंग वाढवावे. 5. भारतातील महानगरातील हवा प्रदूषणाचे स्रोत. उत्तर: वाहनामधून निघणारा धूर. मोठ्या शहरात ट्रॅफिक जास्त असल्याने हे प्रमाण वाढते. उदाहरणार्थ दिल्ली, मुंबई. औद्योगिक क्षेत्रातील धूर आणि रसायने. रासायनिक कारखाने, ऊर्जा निर्मिती प्रकल्प, मोठ्या प्रमाणातील बांधकाम. धूळचे कण हवेत मिसळतात. उदाहरणार्थ पुणे, बेंगळुरू. कचरा जाळणे. ओपन बर्निंगमुळे विषारी वायू तयार होतात. डिझेल जनरेटर व हीटर. हिवाळ्यात विशेषतः वाढलेला वापर. 6. हवामान बदलाचे परिणाम. उत्तर: अवकाळी पाऊस, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यासारखे टोकाचे हवामान बदल. हिमनद्या वितळल्यामुळे समुद्राची पातळी वाढते. किनारी भागात पूर येण्याचा धोका वाढतो. शेतीवर प्रतिकूल परिणाम. पिकाचे नुकसान. वन्यजीवांचे स्थलांतर किंवा प्रजातींचे नाश. मानवी आरोग्यावर परिणाम. उष्माघात, नवीन रोग वाढणे. 7. जीवाश्म इंधनाच्या वापराबाबतच्या समस्या स्पष्ट करा. उत्तर: कोळसा, पेट्रोल, डिझेल यासारखी इंधने जाळल्याने वायू प्रदूषण होते. कार्बन डायऑक्साईड सारख्या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते. जागतिक तापमानवाढ होते. मानवी आरोग्यावर धूर व सूक्ष्म कणामुळे हानिकारक परिणाम होतात. हे इंधन अपारंपरिक असून भविष्यात संपुष्टात येऊ शकते. उत्खननामुळे जंगलतोड व जमिनीचे नुकसान होते. 8. शेतीसाठी वापरली जाणारी खते व त्यांचे परिणाम स्पष्ट करा. उत्तर: रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता कमी होते. जमिनीतील सूक्ष्मजीव मारले जातात.
जैवविविधतेवर परिणाम होतो. खत पाण्यात मिसळून नद्यांमध्ये पोहोचल्यास जलप्रदूषण होते. पिकांमधून हे घटक माणसाच्या शरीरात जातात. आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जमिनीचे क्षारीकरण होते. जमीन निकृष्ट होते. पर्याय म्हणून सेंद्रिय खते, कंपोस्ट व गांडूळ खत वापरावे. पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा. प्रकरण 3, शाश्वत विकास. सरावासाठी जर्नल कार्य. 1. विकास आणि शाश्वत विकास यात फरक काय आहे? योग्य उदाहरणे देऊन स्पष्ट करा. उत्तर. विकास आणि शाश्वत विकास. विकास म्हणजे आर्थिक प्रगती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, औद्योगिकीकरण, नवीन सुविधा निर्माण करणे. तर शाश्वत विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे, निसर्गाची हानी न करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधने शिल्लक ठेवणे म्हणजेच शाश्वत विकास. पण अनेकदा विकास करताना नैसर्गिक संसाधनांचा अत्यधिक वापर, प्रदूषण, जंगलतोड होते. शाश्वत विकास करताना नैसर्गिक साधनांचा योग्य वापर, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण व जैवविविधतेचे संवर्धन यावर भर दिला जातो. विकासमध्ये उदाहरणार्थ मोठ्या शहरात नवीन औद्योगिक वसाहत उभारणे हे रोजगार देईल, पण त्या भागातील नदी प्रदूषित होऊ शकते. शाश्वत विकास उदाहरणार्थ सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, यात वीज मिळते पण कोळसा किंवा पेट्रोलियम जळत नाही. प्रश्न 2. नेहमी वापरली जाणारी रासायनिक कीटकनाशके आणि खते यांचा एक तक्ता तयार करा. त्यांचे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम लिहा. उत्तर. तक्ता. रासायनिक कीटकनाशके आणि रासायनिक खते. रासायनिक कीटकनाशके एंडोसल्फान, क्लोरपायरिफॉस, मालाथिओन, मिथाइल पॅराथिओन, इमिडाक्लोप्रिड. रासायनिक खते युरिया, DAP, म्युरिएट ऑफ पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट कॉम्प्लेक्स खते. मानवी आरोग्यावर परिणाम. रासायनिक कीटकनाशकांचे अवशेष अन्नद्रव्यात राहू शकतात. श्वासावाटे, त्वचेवरून किंवा पाण्यातून मानवी शरीरात प्रवेश होऊ शकतो. नायट्रेटयुक्त खते जास्त प्रमाणात घेतल्यास, पाण्यात मिसळून ते प्यायल्यास ब्लू बेबी सिंड्रोम सारखा रोग होऊ शकतो. काही कीटकनाशके मेंदूवर, नर्वस सिस्टमवर विपरीत परिणाम करतात. कॅन्सर, श्वसनाचे आजार, त्वचेवर ॲलर्जी, डोकेदुखी, उलट्या इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वचा, डोळे आणि श्वासासंबंधी गंभीर त्रास होऊ शकतो. पर्यावरणावर परिणाम. जमिनीची सुपीकता कमी होते. जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात. रासायनिक खते आणि कीटकनाशके पाण्यात मिसळल्याने नद्या, तलाव, विहिरी दूषित होतात. पाण्यातील जीवजंतू, मासे यांचे जीवित धोक्यात येते. कीटकनाशकांमुळे परागीकरण करणारे किडे नष्ट होतात. परिणामी पिकांची वाढ प्रभावित होते. जैविक साखळी बिघडते. पक्षी, प्राणी यांना प्रतिकूल परिणाम होतो. जमिनीत रासायनिक खते साचल्याने क्षारता वाढते व शेतीयोग्य जमीन नापीक होते. 3. राळेगण सिद्धीची यशोगाथा. त्यांनी साध्य केलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसहित लिहा. उत्तर. हे गाव पूर्वी कोरडाठाक होते. दारू पिण्याची प्रथा होती. पाण्याची टंचाई होती. अण्णा हजारे यांनी लोकांना एकत्र करून जलसंधारणासाठी बंधारे बांधले, वृक्षारोपण केले. दारूबंदी, कर्जमुक्ती, महिला सबलीकरण, ग्रामसभा यामुळे गाव सुधारले. गावातील शाळा, रस्ते, आरोग्य केंद्रे उत्तम झाली. शाश्वत उद्दिष्टे. पाणी संवर्धन, गरीब व बेरोजगारांना काम, चांगले आरोग्य, जैवविविधतेचे संवर्धन. प्रश्न 4. शाश्वत जीवनशैलीसाठी व्यक्तीची आणि समूहाची भूमिका स्पष्ट करा. उत्तर. व्यक्तीची भूमिका. घरात LED दिवे वापरणे, स्वतः सायकलने, सार्वजनिक वाहनाने प्रवास करणे, ओला सुका कचरा वेगळा करणे, कंपोस्ट खत तयार करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरणे. समूहाची भूमिका. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी व कचरा व्यवस्थापन करणे, गावातील लोकांनी वृक्षारोपण मोहीम राबवणे, पाणी फाउंडेशन स्वच्छता मोहिमा चालवणे,
ग्रामसभा, महिला मंडळ, शालेय विद्यार्थी यांना सहभागी करणे. 5. शाश्वत शेतीची तत्त्वे कोणती आहेत ते सांगा. त्यातील कोणतीही 2 स्पष्ट करा. उत्तर: पीक फेरपालट. एकाच शेतात एका हंगामात वेगवेगळे पीक घेणे याने जमिनीचा पोत सुधारतो. सेंद्रिय खते, कंपोस्ट, गांडूळखत जमिनीतील जीवाणू वाढवतात, उत्पादन टिकाऊ होते. जैविक कीटकनाशके, कडुलिंब, तुळस, झेंडू, अर्क किडींवर परिणाम पण माती व पाण्याला धोका करत नाहीत. एकात्मिक कीड नियंत्रण, नैसर्गिक शत्रू कीटक वापरणे, ट्रॅप्स लावणे, रसायनाचा कमी वापर, ठिबक सिंचन, पाण्याचा बचाव व नेमका वापर. प्रश्न 6. भारतात लागवड करण्यात येणाऱ्या काही बीटी वाणांची माहिती लिहा. उत्तर: बीटी कापूस. भारतातील सर्वात जास्त प्रमाणात लागवड होणारे बीटी पीक आहे. बोंडअळीसारख्या कीटकांपासून संरक्षण मिळते. यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो, उत्पन्न वाढते व शेतकऱ्यांना नफा वाढतो. माहिको, मोन्सॅन्टो, रिलायन्स, नुजीविडो सीड्स या कंपन्यांचे वाण प्रसिद्ध आहेत. बीटी मका. भारतात काही राज्यांत प्रायोगिक पातळीवर लागवड केली जाते. मक्याच्या किडीपासून संरक्षण होते. अन्नधान्य व जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर केला जातो. बीटी वांगी. वांगीवरील फलभक्षी किडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी विकसित केलेले वाण आहे. काही राज्यांत प्रायोगिक लागवड झाली आहे. बंगाल, महाराष्ट्रात काही भागात चाचण्या झाल्या. बीटी सोयाबीन. कीटक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संशोधन चालू आहे. लाभ: कीटकनाशकांचा वापर कमी होतो, उत्पादन खर्च कमी होतो, उत्पन्न वाढते. काळजी: योग्य प्रमाणात आणि वैधानिक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पर्यावरणीय परिणामांची चाचणी गरजेची आहे. 7. शाश्वत विकासाच्या दृष्टीने भारतात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती लिहा. उत्तर: स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेसाठी. बेटी बचाव, बेटी पढाओ, मुलगी वाचवा, शिक्षण द्या. उज्ज्वला योजना, स्वच्छ इंधन. नमामि गंगे, नदी संवर्धन. प्रधानमंत्री आवास योजना, स्वस्त घरे. मनरेगा, ग्रामीण रोजगार हमी. जल जीवन मिशन, सर्वांना नळ पाणी. अटल सौर ऊर्जा योजना, सौर ऊर्जेचा प्रसार. 8. शाश्वत विकासाच्या ध्येयांची नोंद करा. यापैकी आपल्या परिसरात कोणती ध्येये साकारली जात आहेत व कसे याचे स्पष्टीकरण द्या. उत्तर: मुख्य ध्येये: गरिबी हटाव, भूक हटवा, दर्जेदार शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी, स्वच्छता, ऊर्जा, समानता, हवामान कृती, पर्यावरण संवर्धन. परिसरातील उदाहरण: काही ठिकाणी अंगणवाडी केंद्रे, आरोग्य तपासणी शिबिरे, गावात शाळा व वाचनालय चालवले जाते. जलसंधारण प्रकल्प, जलशुद्धीकरण योजनेत ग्रामस्थांचा सहभाग. काही घरांमध्ये सौर ऊर्जा युनिट्स बसवले आहेत. इयत्ता 12वी. विषय: पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा. प्रकरण 4. पर्यावरण संरक्षण पद्धती. सरावासाठी जर्नल कार्य. उत्तरे: 1. हरित इमारतीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते स्पष्ट करा. उत्तर: ऊर्जेचा कार्यक्षम वापर करणे, पावसाचे पाणी संकलन व पाणी पुन्हा वापरायची सोय ठेवणे, अपशिष्ट व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे, सौर ऊर्जा, वाऱ्याची ऊर्जा यांसारख्या पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करणे, इमारतीचे बांधकाम नैसर्गिक वातावरणाशी सुसंगत ठेवणे, साऊंड इन्सुलेशन, उष्मा इन्सुलेशन यांसारखी आधुनिक रचना वापरणे, पर्यावरणपूरक व टिकाऊ बांधकाम साहित्य वापरणे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर, हरित परिसर, झाडे झुडपे, बगीचे, छपरांवर हरित आवरण, पाणी आणि ऊर्जेच्या वापरावर सतत देखरेख ठेवणे. 2. उद्योगांमुळे पर्यावरणावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात ते स्पष्ट करा. उत्तर: हवेचे प्रदूषण, कारखान्यामधून बाहेर पडणारे धूळ, रासायनिक वायू यामुळे हवेचे प्रदूषण होते. जलप्रदूषण, उद्योगाचे सांडपाणी नदी तलावात मिसळल्याने जलप्रदूषण होते.
जमिनीचे प्रदूषण, रसायने, विषारी कचरा, धातूंचे अवशेष यामुळे जमिनीचे प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषण, कारखान्यामधील मशिनरीचा आवाज, नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर, पाणी, खनिजे, इंधन इत्यादी. जैवविविधतेचे नुकसान, वनतोड, प्राणी अधिवास नष्ट होणे, मानवी आरोग्यावर परिणाम, श्वसन रोग, त्वचा रोग, जलजन्य रोग, स्थलांतर, विस्थापन व सामाजिक परिणाम. 3. इको लेबलिंग म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते आहेत? उत्तर: इको लेबलिंग म्हणजे उत्पादन किंवा सेवेला दिले जाणारे प्रमाणपत्र जे दाखवते की ते पर्यावरणपूरक आहेत. हे लेबल उत्पादनाच्या संपूर्ण जीवनचक्राचा विचार करून दिले जाते. भारतात इको मार्क हा प्रसिद्ध इको लेबल आहे. इको लेबलिंगचे फायदे: ग्राहकांना पर्यावरणपूरक वस्तू ओळखता येतात. उत्पादनांमध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानास प्रोत्साहन मिळते. प्रदूषण कमी होते. ऊर्जा आणि संसाधनांची बचत होते. उत्पादनांच्या निर्यातीस चालना मिळते. जागतिक बाजारपेठेत मागणी वाढते. उत्पादन प्रक्रियेत सुधारणा होते. 4. भारतातील पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर: 1986च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार मोठ्या प्रकल्पांसाठी पर्यावरणीय मंजुरी आवश्यक आहे. पर्यावरण प्रभाव मूल्यांकन करावे लागते. राज्य किंवा केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडे अर्ज सादर करावा लागतो. सार्वजनिक सुनावणी घेतली जाते. स्थानिक नागरिकांचे मते जाणून घेतली जातात. तज्ज्ञ समिती अहवाल तपासते. आवश्यक त्या अटी व शर्तींसह मंजुरी दिली जाते. मंजुरीनंतर नियमित तपासणी केली जाते. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रकल्प रद्द होऊ शकतो. 5. पॅरिस कराराबद्दल माहिती द्या. उत्तर: पॅरिस करार हा हवामान बदलाविरोधातील एक जागतिक करार आहे. 2015 मध्ये पॅरिस येथे COP21 परिषदेत 195 देशांनी करारावर स्वाक्षरी केली. उद्दिष्ट: जागतिक तापमानवाढ औद्योगिक काळापेक्षा 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी ठेवणे आणि शक्यतो 1.5 डिग्री सेल्सिअस मर्यादित ठेवणे. हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचे राष्ट्रीय लक्ष्य ठरवले जाते. विकसित देश विकसनशील देशांना आर्थिक व तांत्रिक मदत देणार आहेत. करार कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही, पण सहभागी देशांना प्रगती अहवाल द्यावा लागतो. भारताने 2030 पर्यंत आपल्या GDPच्या एककाला लागणारे उत्सर्जन 33 ते 35% कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 6. पाणथळ जागांच्या संवर्धनाच्या दृष्टीने रामसर साईटचे महत्त्व नमूद करा. उत्तर: पाणथळ जागा म्हणजे अशी भूमी जी कायमस्वरूपी किंवा काही काळ पाण्याखाली असते. उदाहरणार्थ दलदली, खाडी, सरोवरे, नद्या, कच्छ भाग. रामसर अधिवेशन हे आंतरराष्ट्रीय करार आहे जो 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर शहरात स्वीकृत झाला. याचा उद्देश पाणथळ जागांचे संवर्धन व शाश्वत वापर सुनिश्चित करणे हा आहे. रामसर साईट: ज्या पाणथळ जागा जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात त्यांना रामसर साईट म्हणून घोषित केले जाते. रामसर साईट्सचे महत्त्व: पाणथळ जागांचे जैवविविधतेत महत्त्व वाढते. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे आश्रयस्थान उपलब्ध होते. मत्स्य संपत्ती व जलचर जीवांचे संवर्धन होते. पाणथळ जागा पाणी शुद्ध करण्याचे काम करतात. पूर नियंत्रण, भूजल पुनर्भरण आणि हवामान नियंत्रित ठेवण्यात मदत होते. स्थानिक लोकांना मासेमारी, पर्यटन, शेती यातून उत्पन्नाचे साधन मिळते. जागतिक स्तरावर भारताला पर्यावरणीय प्रतिष्ठा मिळते. भारताचा सहभाग: भारत 1982 मध्ये रामसर कराराशी जोडला गेला. आज भारतात 75 पेक्षा जास्त पाणथळ जागा रामसर साइट्स म्हणून घोषित आहेत. प्रश्न 7वा. उपभोक्ता शिक्षणाची गरज व महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: ग्राहकांनी पर्यावरणपूरक वस्तू निवडल्या तर प्रदूषण कमी करता येते. जागरूक ग्राहक नैतिक खरेदी करतात. उपभोक्ता शिक्षणामुळे पुनर्वापर, पुनर्निर्मिती, पुनर्चक्र यांना प्रोत्साहन मिळते. अवाजवी वापर टाळता येतो. नैसर्गिक संसाधनांची बचत होते.
उत्पादन कंपन्यांवर पर्यावरणपूरक पद्धती स्वीकारण्याचा दबाव येतो. जबाबदार नागरिक घडवणे शक्य होते. 8. पर्यावरणपूरक पद्धती आणि पर्यावरणपूरक पर्यटन स्पष्ट करा. उत्तर: पर्यावरणपूरक पद्धती संसाधनांचा शाश्वत वापर, कचरा व्यवस्थापन व पुनर्चक्रीकरण, ऊर्जा व पाण्याची बचत, जैविक शेती व सेंद्रिय उत्पादने, हरित इमारती, सौर ऊर्जा, अपशिष्ट पाण्याचे पुनर्वापर. पर्यावरणपूरक पर्यटन निसर्गाचा आदर राखून पर्यटन करणे, स्थानिक संस्कृतीचे संरक्षण, लहान गट, शांतता, वन्यजीवांची सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, शिस्तबद्ध वागणे, स्थानिक लोकांना रोजगार व उत्पन्न मिळवून देणे. इयत्ता 12वी विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा, प्रकरण 5वे जलसुरक्षा. सर्वांसाठी जर्नल कार्य. उत्तरे: 1. पूर येण्याची कारणे आणि त्याचे परिणाम स्पष्ट करा. पूर परिस्थिती टाळण्यासाठीचे सुधारात्मक उपाय सुचवा. उत्तर: पूर येण्याची कारणे: अतिवृष्टी होणे, नद्या नाल्यांचे अतिक्रमण, जंगलतोड व जमिनीची धूप, नद्या नाल्यांमध्ये गाळ साचणे, जलवाहिन्या ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव, शहरात निकृष्ट नाल्यांची व्यवस्था. पुराचे परिणाम: मानवी व प्राणी जीवनहानी, शेतीचे नुकसान व मातीची धूप, रस्ते, पूल, घरे इत्यादींचे नुकसान, साथीचे आजार पसरतात, पिण्याच्या पाण्याची कमतरता. सुधारात्मक उपाय: पुराच्या नकाशानुसार योजना आखणे, नदी नाले स्वच्छ ठेवणे व गाळ काढणे, जलसंधारण व वृक्षारोपण करणे, मजबूत बंधारे बांधणे, नागरिकांना वेळेत सूचना देणे, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करणे. 2. पाण्याचे संवर्धन आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: पाण्याचे संवर्धन कसे करावे? पर्जन्य जलसंचय, शोषखड्डे तयार करून भूजल पुनर्भरण, विहिरी, तळी, तलावांचे पुनर्जीवन, सिंचनासाठी ठिबक व तुषार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर, कारखाने व घरातील सांडपाणी प्रक्रिया करून पुनर्वापर, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती. महत्त्व: पाणी हे जीवनाचा मूलभूत आधार आहे. अन्न उत्पादन, ऊर्जा निर्मिती व उद्योगधंदे चालवण्यासाठी आवश्यक. पिण्याचे शुद्ध पाणी मिळाल्यास आरोग्य चांगले राहते. पाण्याचा पुरवठा सुरळीत झाल्यास स्थलांतर थांबते. जैवविविधतेचे संवर्धन होते. पाण्याचा तुटवडा टाळण्यासाठी प्रत्येकाला पाण्याची किंमत समजणे आवश्यक आहे. 3. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देताना पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या खबरदाऱ्या घेतल्या पाहिजे ते लिहा. उत्तर: प्लास्टिक पिशव्या, बाटल्या टाकू नये. पर्यावरणपूरक पिशव्या वापराव्यात. परिसरातील झाडे, झुडपे, फुले तोडू नयेत. प्राणी पक्ष्यांना त्रास देऊ नये किंवा त्यांना खायला देऊ नये. कचरा कुंडीतच टाकावा, इतरत्र विखरू नये. स्थानिक नियम व मार्गदर्शक सूचना पाळाव्यात. शौचालय वापरावे, उघड्यावर शौच करू नये. स्थानिक संस्कृती परंपरा यांचा आदर ठेवावा. पाण्याचा वापर कमी करावा, विजेचीही बचत करावी. आपत्तीजन्य परिस्थितीत स्थानिक यंत्रणांना सहकार्य करावे. 4. भारतातील पाण्याची टंचाई स्पष्ट करा. उत्तर: भारतात वार्षिक पर्जन्य प्रमाण चांगले आहे, पण भूगोलानुसार वितरण अनियमित आहे. राजस्थान, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक यांसारख्या राज्यात वारंवार दुष्काळी स्थिती, भूजलाचे अमर्यादित शोषण, विहिरींची कोरडी पडणे, जलप्रदूषणामुळे गोड्या पाण्याचे स्रोत निकृष्ट होणे, जलस्रोतांवर अतिक्रमण व बंधारे न बांधणे, लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची मागणी वाढते आहे. शेतीत जुनी सिंचन पद्धती वापरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय, उद्योग, शहरे यांचा पाण्यावरचा वाढता ताण. 5. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: पाणलोट क्षेत्र म्हणजे पावसाचे पाणी एका जागेत गोळा होऊन वाहून जाणारे क्षेत्र. यामुळे भूजलाचा साठा वाढतो, शेतजमिनीची धूप थांबते, मातीची सुपीकता टिकते, शेतीसाठी पाणी सतत उपलब्ध होते, नद्या नाले कायम वाहते राहतात, पावसाचे पाणी वाया न जाता साठवले जाते, गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग व स्थानिक स्वावलंबन वाढते, रोजगार निर्मिती होते,
व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते. जैवविविधतेचे संरक्षण होते. 6. भारतातील नद्यांचे प्रदूषण व उपाययोजना स्पष्ट करा. उत्तर. प्रदूषणाची कारणे. औद्योगिक सांडपाणी नदीत सोडले जाते. शहरातील सांडपाणी प्रक्रिया न होता नदीत मिसळते. धार्मिक विधींमुळे निर्माल्य, प्लास्टिक, फुले, रक्षा नदीत सोडली जातात. शेतीतील रासायनिक खते, कीटकनाशके वाहून नदीत मिसळतात. काठावरील अतिक्रमण, अडथळे निर्माण होणे. उपाययोजना. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची संख्या वाढवणे. उद्योगांवर कठोर दंड व नियम. नदी स्वच्छता मोहीम, उदाहरण नमामि गंगे योजना. जैविक खते, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे. नदीकाठ संवर्धन प्रकल्प, जनजागृती, लोकसहभाग व स्थानिक स्वच्छता समित्या तयार करणे. प्रश्न 7वा. तुमच्या परिसरातील पाणी प्रदूषण होण्याच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवा. उत्तर. कारणे. सांडपाणी नाल्यातून थेट तलावात नदीत सोडले जाते. प्लास्टिक व घनकचरा पाण्यात फेकला जातो. उघड्यावर शौचामुळे दूषित होत जाते. काही ठिकाणी औद्योगिक सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता सोडले जाते. उपाय. नाल्यांना सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा जोडणे. निर्माल्य संकलन केंद्रे सुरू करणे. स्थानिक स्वच्छता समित्यांद्वारे स्वच्छता अभियान राबवणे. कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे. लोकांना शुद्ध पाण्याच्या वापराचे महत्त्व समजावणे. प्रश्न 8वा. तुमच्या परिसरात जलसुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजनांची गरज आहे व का, याचे स्पष्टीकरण द्या. उत्तर. उपाययोजनांची गरज. पर्जन्य जलसंचयन. घरांची छपरे, शाळा, सार्वजनिक इमारती यावर पर्जन्य जलसंचय यंत्रणा बसवावी. यामुळे पावसाचे पाणी वाया न जाता जमिनीत जिरते आणि भूजल साठा वाढतो. शहरी भागात जलसंकट कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. शोषखड्डे व भूजल पुनर्भरण विहिरी. रस्ते, मैदान, बागांमध्ये पावसाचे पाणी झिरपवण्यासाठी शोषखड्डे तयार करणे. यामुळे पाण्याची पातळी टिकून राहते. तलाव, विहिरी, बंधारे यांचे पुनरुज्जीवन. जुने तलाव, विहिरी यांची गाळकाढी करणे व स्वच्छता राखणे. बंधारे मजबूत करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करणे. कचरा व्यवस्थापन सुधारणा. पाण्याचे स्रोत जसे की नदी, तलाव यामध्ये घनकचरा व सांडपाणी मिसळू नये. घरगुती सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करूनच विसर्जित करणे. सिंचनात आधुनिक तंत्र वापरणे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धती वापरून शेतीत पाण्याची बचत करणे. शेतीच्या पाण्याचा अपव्यय कमी करणे. जनजागृती व सहभाग. लोकांनी पाण्याचा योग्य वापर करावा यासाठी मोहिमा राबवणे. शाळा, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व शिकवणे. गळती थांबवणे व दुरुस्ती. सार्वजनिक नळ, पाईपलाईन यांची गळती लगेच दुरुस्त करणे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाचते. कठोर कायदे आणि अंमलबजावणी. अनधिकृत ज्या बोरवेल्सवर बंदी घालणे. नियम मोडणाऱ्यांवर दंड आकारणे. का गरज आहे, तर वाढती लोकसंख्या व शहरीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. भूजल पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. त्यामुळे शुद्ध पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसेल तर भविष्यात दुष्काळ व स्थलांतर वाढेल. जलसुरक्षा केल्यास शेती, उद्योग, पिण्याचे पाणी, पर्यावरण या सर्व गोष्टींना आधार मिळतो.